तत्पूर्वी आदिवासी नायक बिरसा मुंडांच्या प्रतिमेला सुजात दादा या ठिकाणी अर्पण करत आहेत, हार अर्पण करत आहेत. वीर बिरसा मुंडांचा, वीर बिरसा मुंडांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वात प्रथम भाऊ भाऊ बसून घ्या. त्या महिलांनी तुला मारायला सुरुवात केली, मी पण नाही वाचू शकत. काका बसून घ्या, काका बसून घ्या. काका काका फोटो काढायला आपल्याकडे मीडिया आहे की. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि से गोर भाई बहनन मारो जय सेवालाल, आदाब, जय भीम. सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो की यायला उशीर झाला. आपल्या सर्वांना माहिती असेल की बाळासाहेबांची काल मुंबईमध्ये सभा होती आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे मला इमर्जन्सी मुंबईमध्ये जायला लागलं आणि ती सभा संपवली. रात्री खूप उशिराचं विमान पकडलं, हैदराबादला उतरलो आणि मग हातगावची सभा करून आता आपल्या सर्वांशी संवाद साधायला आलो. पण याच्यामध्ये एक मला खूप मोठ्या गोष्ट कळली. हैदराबादला जायला लागलं विमान पकडायला, कारण अशोकरावांनी इतके वर्ष इथे राज्य केले पण त्यांचं हेलिकॉप्टर सोडून अजून काही उडत नाही नांदेडमध्ये, अशी परिस्थिती करून ठेवली आहे. पण जेव्हा हैदराबादला मला जायला लागलं विमान पकडायला, तेव्हा मला एक खूप मोठी गोष्ट ठळक दिसली की बरेचसे काँग्रेसचे झेंडा लावलेल्या, पंजा लावलेल्या गाड्या या नांदेडमधनं हजारोंच्या संख्येमध्ये येत होत्या हैदराबादवरनं, तेलंगणावरनं. आणि मग मी तिकडे थांबून विचारलं की काय इतकं काय चालू आहे, चाललात कुठे? निवडणूक तर महाराष्ट्रात चालू आहे, तेलंगणामध्ये का गाड्या फिरतात तितक्या काँग्रेसच्या? आणि ते म्हटले नाही, राहुल गांधींची सभा आहे नांदेडमध्ये, तर आम्ही ती ऐकायला चाललोय. आम्ही म्हंटल अरे पण नांदेडची सीट तर आत्ताच तुम्ही लोकसभेला जिंकलेलात, तुम्हाला बाहेरनं भाड्याने गर्दी आणणं किंवा त्याच्याहून महत्वाचं तेलंगणा हैदराबादवरनं लोक नांदेडमध्ये आणण्याची काय गरज? तर तिकडे मला एक दोन काँग्रेसचे तेलंगणाचेच पदाधिकारी बोलले कि वो दादा ऐसा है कि राहुल गांधी जी को भी पता है कि यहाँ की जो कांग्रेस है नांदेड़ की, वो अभी भी अशोक राव रिमोट कंट्रोल से चलाते, तो उनको कोई भरोसा नहीं, इसलिए उन्होंने तेलंगाना से ही पूरा टीम मंगा लिया. म्हणजे परिस्थिती बघा. राहुल गांधींना सुद्धा माहिती आहे की अशोकराव चव्हाण हे बसून रिमोट कंट्रोलनी चॅनल कसे बदलतो आपण, तसे काँग्रेसचे उमेदवार बदलतात, बटन दाबलं की पदाधिकारी बदलतात आणि बटन दाबलं की काँग्रेसचा उमेदवार उठ म्हटला की उठतो आणि बस म्हटला की बसतो. आपण सर्वांना माहितीये काँग्रेसचा उमेदवार कोण आहे. माहितीये कोण आहे? कोण आहे? पप्पू पाटील गोंडेकर. कोण? पप्पू पाटील गोंडेकर. पप्पू गोंडेकर. सर्वात पहिले मला हे वाटलेलं की काँग्रेसमध्ये एकच पप्पू आहे, आता मला कळलं दोन आहे. पण ह्या माणसाचं जर आपण वक्तव्य म्हटलं तर हे स्वतः म्हणतात तिकीट मिळायच्या आधी की अशोकराव चव्हाण माझे दैवत आहेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मग भाजपमधनं लढायचं ना, काँग्रेसची सीट का खातो? आणि हे वक्तव्य केलं की अशोक चव्हाण माझे दैवत आहेत, त्याच्यावरनच त्यांचं अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस मधलं तिकीट निश्चित केलं. कारण त्यांना एक असा उमेदवार पाहिजे होता जो रिमोट कंट्रोलनी उड्या मारेल, उठ म्हटला तर उठेल, बस म्हटला तर बसेल आणि त्याच्याहून महत्वाचं निवडणुकीच्या तोंडावरती बरोबर मॅनेज होऊन थंड होऊन खाली बसेल. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की ह्या निवडणुकीमध्ये चुकूनही काँग्रेसला मतदान करण्याची चूक नका करू, कारण तो उमेदवार मॅनेज झालेला आहे.
आणि तो उमेदवार अख्खा अशोक चव्हाणांनी चालवलेला उमेदवार आहे. एवढी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. पण ह्याच मुद्द्यावरती हात घालत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण नांदेडचा विकास बघितलेला आहे. विकास आपल्या पत्रिकेत पडला नाही. एकाच कुटुंबाने सगळी सत्ता, संपत्ती, तिकडच्या प्रॉपर्टी, पैसा सगळं एकाच कुटुंबाने खाल्लाय. आणि त्याच्यातनं काय केलंय तर त्यांनी ती सत्ता एका कुटुंबाची मक्तेदारी केली. म्हणजे शंकरराव चव्हाण इकडचे नांदेडचे खासदार पण राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशोकराव चव्हाण खासदार राहिलेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत. आणि आता तिसरी पिढी आलेली. आणि इकडच्या तमाम लोकांना मला मी विचारायचंय की ह्यांची तिसरी पिढी राजकारणामध्ये सेटल झाली. तिसरी पिढी निवडून येईल, भाजपचं सरकार आलं तर ताईंना मंत्रीपद सुद्धा मिळू शकतं. आता नुसता विचार करून बघा की तुमची एक तरी पिढी पॉलिटिक्स मध्ये सेटल झाली आहे का? एक तरी पिढी तुमची राजकारणामध्ये सक्रिय झाली आहे का? ह्यांच्या तीन पिढ्या आपल्यावरती राज्य करतात आणि आपण आपल्यामध्येच भांडतो. आपण ह्यांचीच गुलामी करतो. आपण इकडच्या प्रस्थापितांच्याच मागे उभं राहतो. त्याच्यामुळे झालं काय, आपली एकही पिढी आज राजकारणामध्ये उभी राहू नाही शकली. इकडे बऱ्याच संख्येमध्ये मुसलमान उभे. और मुझे आपसे सिर्फ एक सवाल पूछना है. इतने सालों तक शंकरराव चव्हाण थे, अशोकराव चव्हाण है, अभी नए कांग्रेस के नेता आएंगे. हमेशा नांदेड़ में मुसलमानों ने पंजा चलाया कि नहीं चलाया? एक बार आप सोच के देखो कि क्या कभी कांग्रेस ने मुसलमान चलाया है? तो कभी नहीं चलाया. एक मंत्री पद नहीं, एक आमदार नहीं, एक खासदार नहीं. और इनके बेटे देखो, इनके बच्चे आमदार बनेंगे, इनके बेटे खासदार बनेंगे, इनके बेटे मंत्री बनेंगे. और अपने बच्चे पंक्चर निकालो, नट बोल्ट टाइट करो, बेकरी में जाके पाव सेको और कांग्रेस का झंडा हाथ लेके घूमो. ये कब तक चलने वाला है? हमको आज एक नई संधि चाहिए, एक नई परिस्थिति चाहिए. और उस परिस्थिति से निकलेंगे हमारे मुसलमानों के लीडर. आप बात समझिए. हमेशा इधर के मुसलमानों ने कांग्रेस का साथ दिया है, लेकिन कांग्रेस ने कभी भी महाराष्ट्र में टिकट नहीं दिया. एक बैरिस्टर अंतुले छोड़ के महाराष्ट्र का कभी एक महत्वपूर्ण पोजीशन, पावर का पोजीशन ये मुसलमान समाज को नहीं गया. और दूसरी तरफ आपको दिखेगा वंचित बहुजन आघाड़ी. इस महाराष्ट्र के इलेक्शन में 20 से ज्यादा उम्मीदवार देने का काम वंचित बहुजन आघाड़ी ने मुसलमान समाज ने किया. जब हमारे बच्चों पर कोर्ट केसेस दर्ज किए थे औरंगजेब और टीपू सुल्तान के स्टेटस रखने के लिए, तब ये वंचित बहुजन आघाड़ी के जो सदर है बाला साहब आंबेडकर, उन्होंने ये सिलसिला रोका औरंगजेब की मजर पर जाके. हमारे रैलियों में टीपू सुल्तान के फोटो पे हार चढ़ता है. हमारे रैलियों में नारे तकबीर के नारे लगते हैं. और हम यहाँ के सभी मुसलमानों से ये कहना चाहते हैं कि अगर इस जंग में, अगर इस लड़ाई में, अगर इस सफर में आपका कोई हमदर्द होगा, कोई सच्चा हमदर्द होगा, तो वो सिर्फ और सिर्फ वंचित बहुजन आघाडी है और कोई नहीं. आणि त्याच पद्धतीने मला इकडच्या माझ्या बहुजन बांधवांना सुद्धा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की आतापर्यंत इकडचे सगळे मोठे कारखाने कोणाकडे होते? प्रस्थापित मराठ्यांकडे. इकडच्या दूध डेऱ्या कोणाकडे होत्या? प्रस्थापित मराठ्यांकडे. सहकार बँका कोणाकडे होत्या? प्रस्थापित मराठ्यांकडे. त्याचबरोबर इकडची सत्ता कोणाकडे होती? प्रस्थापित मराठ्यांकडे. या निवडणुकीमध्ये 48 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या 48 जागांपैकी 39 जागांवरती प्रस्थापित मराठे निवडून आले. ह्या मागच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला 288 सीट आहेत महाराष्ट्रामध्ये. 288 सीटांवरती 200 प्रस्थापित मराठे निवडून आले. एवढी मोठी परिस्थिती. कारखाने यांच्याकडे, बँका यांच्याकडे, कंपन्या यांच्याकडे, सत्ता यांच्याकडे, आमदारकी यांच्याकडे, खासदारकी यांच्याकडे, एवढी सगळी परिस्थिती आहे तुमच्याकडे. तरी तुम्हाला दिसतं की 2023 मध्ये जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं मराठ्यांच्या आरक्षणासाठी. तर आज तुम्ही परिस्थिती समजून घ्या
एवढी सगळी सत्ता, एवढी सगळी संपत्ती, एवढी सगळी जनसंपत्ती तुम्ही तुमच्या खिशात टाकली असताना तुमच्याच समाजाच्या लोकांना आरक्षण मागायची गरज का पडते? ती ह्याच्यामुळेच पडते कारण प्रस्थापित मराठा नेत्यांनी त्यांच्याच समाजाला विकून खायचं काम आजपर्यंत केलेलं आहे. आणि आता मी इकडच्या तमाम लोकांना हे विचारतो की जर ह्या लोकांनी त्यांच्याच समाजाला इतके वर्ष विकून खाल्लं तर ते कधी आपले होऊ शकणार आहेत का? आपला विकास करू शकणार आहेत का? आपल्याला रस्ते देऊ शकणार आहेत, आरोग्य देऊ शकणार आहेत, शिक्षण देऊ शकणार आहेत, नोकऱ्या देऊ शकणार आहेत, आपलं आरक्षण वाचू शकणार आहेत, आपला विकास करू शकणार आहेत? नाही. आणि म्हणून मी आता सर्वांना एवढीच एक विनंती करतो की आता खूप वेळ आपण यांच्याकडे ट्राय मारला, आपला विकासच होईना, आपले लोकच निवडून येईना. आणि या परिस्थितीमध्ये मला आपल्या सर्वांसमोर एक प्रस्ताव ठेवायचा आहे, तो म्हणजे ह्यांची मक्तेदारी, यांची दुकानदारी बंद करून आपण आता आपल्या स्वतःचा हक्काचा मालकीचा पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या मागे वळू. कारण आपल्या सर्वांना माहितीये इतके वर्ष आपण या मराठ्यांच्या खानावळीमध्ये ताट मांडून बसलो. आपल्या ताटात काही पडलं का? आपल्या ताटात काही पडलं का? नाही. आणि म्हणून जर इतके वर्ष यांच्या खानावळीमध्ये बसून जर आपल्या ताटामध्ये काही पडत नसेल तर मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन की आपण सर्वांनी आता स्वतःची खानावळ सुरुवात करावी आणि स्वतःच्या खानावळ सुरुवात करण्याच्या मागे सर्वांनी लागावं. कारण तुम्ही समजून घ्या, यांच्याकडे काही खायला मिळत नाही, पण जर एक खानावळ आपल्याच मालकीची असली तर तिकडे ताट आपलं, जेवण आपलं, वाढपी आचारी आपले, तिकडची चूल आपली, त्या चुलीवरचं शिजणारं बोकड सुद्धा आपलंच. आणि मग विचार करा, जर चूल आपली असेल, बोकड आपलं असेल, ताट आपलं असेल, आचारी वाढपी आपले असतील आणि अख्खी खानावळच आपल्या बापाची असेल तर आपण कधी उपाशी राहणार आहोत का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता ह्यांच्या खानावळीच्या मागे धावपळ करायची गरज नाही, कारण आता ह्यांच्याहून मोठी दुप्पट वंचितांची खानावळ या